डायरी पुन्हा येणार ग तुझ्याकडे. ट्रस्ट मी. आता काय झालंय माहितीये का, तू त्याचा इगो हर्ट केलाय. ऍटिट्यूड असतो ग थोडा, तो थोडा भाव खाणार. अगं तू त्याच्या आयुष्यातून निघून गेली ना, म्हणून त्याच्या आयुष्यावर परिणाम झाला असेल, डिस्टर्ब झाला असेल. तो इथून कूल होईल ना तेव्हा येईल बघ. Seriously, are you sure? 100%. हे बघ तू न चिल कर यार आता, प्लीज प्लीज. ए मित्रा, कोल्ड ड्रिंक आहे ना, कोल्ड ड्रिंक. सर 1 का 2? एक क्षण आहे, कोल्ड ड्रिंक आहे ना. नाही, ज्यूस पाहिजे मला. ज्यूस दे रे, विदाउट शुगर. विदाउट शुगर. चले एक सेल्फी. ओके. तर माझं झालंय खाऊन, मी निघते. ओके. अरे मेरा तो होने ना. नाही, नको नको. भाईचा भैया कितना हुआ, इनको बिल दे देना. एक मला 100 रुपये दे. कशाचे? मग कशाला काय एवढं लांब आणलंस, मला घरी कशी जाऊ, मला कॅबसाठी पैसे हवे. जेवण पण मीच द्यायचं, जायचे पैसे पण मीच द्यायचे. केडी पैसे दे. अरे 80 आहेत. दे ठीक आहे, 20 रुपये मी टाकले, तेवढे आहेत माझ्याकडे. चल बाय, सी यू. भेटू परत, मी कॉल करतो तुला. बाय. बाय. दादा, बिल किती झालं? 200 रुपये साहेब. हा तेवढे. हा हात आता माझा. थांबा ना, सुनबाईचा पट्टा टाकू दे ना. असं का करून राहिली? एकटेच ठेवून झालं का तुम्ही? टाक बाई. अरे एक्का टाकला, एक्केच्या वर काय टाकणार अजून बाई? हे घ्या. बुक माझी सती तर माझ्याकडे आहे ना बाबा. अरे राम. कमाल आहे सुनबाई, सगळे डाव जिंकले. अगं स्वतःचे 5 केले, तुझे 3, माझे 2 ओढलेत. मग तुला माहिती आहे ना आपली सुनबाई किती हुशार आहे ती. असा डाव सहजासहजी जिंकून देईल का ती कोणाला? आ त्यानं बघितलं ना का केलं ते. हो. गुरु आला. आला. द्या. नाही ठीक आहे. का पाहून राहिला बे? ये ना लवकर, हे ना. अरे बाबा, ही राधिका एक डाव जिंकू देत नाही. एकावर एक सगळे डाव जिंकते. का म्हणू, आताच तर थकून भागून आलाय ना तो. जाऊ दे ना त्याला, फ्रेश वगैरे होऊ दे ना. जेवायला वाढू का रे तुला? नाही मी आलो फ्रेश होऊन. बाबा, बाबा फिरायला जायचं होतं ना. आता नको, नंतर जाऊ. हा बाळा. नाही, मला आत्ता जायचं, आत्ता जायचं. अथर्व, हट्टीपणा नाही करायचा. तुझा बरं आतमध्ये खेळ. आलो मी. लवकर ये रे, वाट पाहून राहिलो. जाऊ दे ना आता, थांबवा ना. का? काय बाई, एक एक खूळ तुमच्या डोक्यामध्ये शिरून राहिले. काय कॅट बिट खेळता? मी काय करून राहिलो? पत्तीच घेऊन राहिलो घरात. ते टाइमपास म्हणून. पैसे लावले, प्रॉपर्टी लावली. आता बस ना. तसं नाही. या सुनबाई, बाई तुझा डाव आहे, ये लवकर. वाट वाट वाट. मी पॅक बरं. काय कळत नाही का तुला? काल का पॅक? 5-3-2 खेळून राहिलो. तू पॅक झाली तर खेळणार कोण? वाट वाट वाट.
खरं नाही का, रेवतीचा प्लॅन होता सगळा. तिने पाठवलं होतं कुणाला पैसे घ्यायला माझ्याकडे. आणि रेवती आणि कुणालाच नाही, राधिकाही त्याला ओळखते. राधिकाचा मूड गेला असेल ना. पण तुम्ही नवीन मोबाईल दिलात की खुश होईल. नाही म्हणजे तिनेच सांगितलं मला की तुम्ही तिला नवीन मोबाईल गिफ्ट देणार आहात. खूप आनंदात होती ती आणि तिच्यामुळे मी सुद्धा. अजूनही विश्वास बसत नसेल ना तुझा, तर हा नंबर घे. हा माझ्या आणि कुणाच्या कॉमन फ्रेंडचा नंबर आहे. केडी नाव आहे त्याचं. त्याला फोन कर आणि त्याला विचार की माझा आणि कुणाचा अफेअर चालू आहे की नाही ते. काय करू मला काहीच कळत नाही. त्या केडीशी बोलावं का? हॅलो. हॅलो, इज दिस मिस्टर केडी? या स्पीकिंग. हो इज दिस हाय केडी, दिस इज गुरुनाथ सुभेदार. गुरुना. ओ शनायाज फ्रेंड राईट. राईट. ॲक्च्युली शनायानेच मला तुझा आय मीन तुमचा नंबर दिला होता. हा नाही नाही तुमचा वगैरे ना काकासारखं वाटतं. आय प्रिफर तुझा. ओके ओके बोल. थँक्स. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. इज दिस द राईट टाइम टू टॉक टू यू? हे बघ माणसाला जर बोलायचं असेल ना तर कुठलीही वेळ चांगली आणि बोलायचं नसेलच तर कुठलीच नाही नाही का. हा, तू बोल. नाही म्हणजे ऍक्च्युली मला ते शनाया आणि कुणाल विषयी आय मीन तुम्ही तिच्या कॉलेजला होता ना? हा होतो. मी त्यांना सिनियर होतो. ऍक्च्युली मला अभ्यास कमी आणि कॉलेज जास्त आवडलं त्यामुळे जरा जास्तच दिवस होतो. एनिवे तू बोल. नाही कुणाल म्हणजे ऍक्च्युली हा कुणाल पण होता आमच्या बरोबर. म्हणजे आमच्या ग्रुपमध्येच होता तो. कॉमन फ्रेंड. एक मिनिट म्हणजे कुणाल आणि शनायामध्ये काही होतं का हे तुला जाणून घ्यायचं आहे का? हा म्हणजे अरे यार सुन ना डार्लिंग, जो बोलने का ना ऐसा डायरेक्टली बोलने का रे. असं आडून आडून नाही बोलायचं रे. विचारायचं डायरेक्ट. हा तर मी उत्तर देतो की कुणाल आणि शनायामध्ये अफेअर होतं बट आता नाही.